मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा जीत हमारी। मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा जीत हमारी। जीत का National Lifetime Achievement Award 2026, Justice Uday U. Lalit, former Chief Justice of India, for excellence in the field of law and judiciary. ABP. जस्टिस उदय यू ललित जी का जन्म 9 नवंबर 1997 को महाराष्ट्र में हुआ। इन्होंने अपनी वकालत की शुरुआत 1983 में की। उदय उमेश ललित जी 1983 से 1985 तक मुंबई हाई कोर्ट के वकालत के बाद 1985 में दिल्ली आ गए, जिसके बाद लंबे समय तक सुप्रीम कोर्ट के वकील के रूप में काम करते रहे। सुप्रीम कोर्ट में एक वकील के रूप में लंबे समय तक सेवा देने के बाद 13 अगस्त 2014 को सुप्रीम कोर्ट का जज उन्हें बना दिया गया। उदय उमेश ललित जी को राष्ट्रीय कानूनी सेवा प्राधिकरण के कार्यकारी अध्यक्ष के रूप में भी नियुक्त किया गया। ये देश के केवल दूसरे ऐसे सुप्रीम कोर्ट की जज है जिनकी नियुक्ति सीधे बार काउंसिल के सुप्रीम कोर्ट के जज के रूप में हुई थी और फिर जस्टिस भी बने। उन्होंने अपने प्रोफेशनल करियर में कई महत्वपूर्ण डिसीजन लिए जो ऐतिहासिक फैसले बन गए। ऐसे ऐतिहासिक फैसलों में 2G स्पेक्ट्रम केस, ट्रिपल तलाक केस, ऐसे कई केसेस में जस्टिस उदय उमेश जी ने अपनी एक प्रोफेशनल करियर में ग्रेट अचीवमेंट जैसा निर्णय लिया। जस्टिस उदय यू ललित, फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ही हैज सर्व्ड एज द 49th चीफ जस्टिस ऑफ the India. I, Uday Umesh Lalit, having been appointed Chief Justice of the Supreme Court of India, having been appointed Chief Justice of the Supreme Court of India, जीत का है जुनून, हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर। Our previous awardees are Honorable Shri T.S. Krishnamurthy, Honorable Attorney General Mohan Parashar, Justice Shri B.N. Shri Krishna, Advocate S.K. Jain, Advocate Shekhar D. Jagtap, Advocate Pratap Pardesi, Advocate Amit Mehta, and this year's Surya Datta National Lifetime Achievement Award 2026 for excellence in the field of law and judiciary, Justice Uday U. Lalit, former Chief Justice of India. बहुत बहुत अभिनंदन है सर आपका सूर्य दत्ता ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट की ओर से। आपको हम बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं। ऐसे ही देश की सेवा आपसे होती रहे और अपना देश एक सुंदरता से न्याय के झरोखे में रहे। यही हम आशा करते हैं और हम आपका अभिनंदन करते हैं। गुरुजन का है आदेश हमको, हम चले। चंदनाजी स्वामीजी महाराज, मिस्टर एंड मिसेस चोरडिया, मंच व्यासपीठावर असलेले सर्व गणमान्य अवॉर्डीज, सूर्यदत्त इन्स्टिट्यूशन्सशी संबंध असलेले सर्व प्राध्यापक, सर्व अधिकारीगण आणि सर्व विद्यार्थी, लेडीज अँड जेंटलमॅन, मला सांगितलं गेलं आहे की मी मराठीमध्ये बोलावं. माझा जन्म महाराष्ट्रात मधलाच आहे, सोलापूरला माझा जन्म झाला. माझं शिक्षण मुंबई, सोलापूर, नागपूर अशा ठिकाणी झालं आहे. ह्या मातीशी फार जवळचा संबंध आहे.
पण गेली 40-42 वर्ष मी दिल्लीमध्ये आहे, महाराष्ट्रापासून दूर आहे. आणि कर्मभूमी म्हणून माझी जर काही असेल तर दिल्ली आणि सुप्रीम कोर्ट हेच आहे. वकील म्हणून मी सुप्रीम कोर्टातच वकिली केली आणि सुदैवाने मला वकिलापासून डायरेक्ट सुप्रीम कोर्ट जजची एक संधी मिळाली आणि ती सुदैव असतं म्हणायचं, तसं झालं. आज हा जो प्रकार एक सोहळा आपण बघितला, प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले लोक, स्टेज आर्टिस्ट होते, काही स्पोर्ट्स पर्सन्स आहेत, काही सायंटिस्ट आहेत, काही इकॉनॉमिस्ट आहेत, काही अकाउंटन्सीमधले आहेत, काही ॲग्रो इकॉनॉमिक्समधले आहेत, किंवा काही असे राजस्व अधिकारी पण आहेत. असं सगळा हा जो एक मिक्स झालेला आहे, क्रॉस सेक्शन आहे सोसायटीचा. आणि त्या क्रॉस सेक्शनमधून काही लोकांना पुरस्कृत करता यावं, ही एक फार वेगळीच आणि एक फार उत्तम संधी किंवा युक्ती आहे. आणि आत्ता जसं अशोक सराफांनी सांगितलं आपल्याला की आपण वाटचाल करत असतो त्यावेळेला आपण यशस्वी होतो का नाही, हा एक प्रश्न प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या मनामध्ये सदैव असतो. वकील म्हणून माझी वाटचाल 1983 पासून सुरुवात झाली. आज त्याला जवळजवळ 42 वर्ष होऊन गेली. पहिल्या दिवसापासून आपण जे करत असतो ते कुठेतरी एक आतमध्ये एक दुर्दम्य एक शक्ती असते किंवा एक स्वतःवरती एक विश्वास असतो, म्हणून आपण करतो. आपण यशस्वी होऊ का नाही होऊ हा प्रश्न सदैव असतो. त्यासाठी आपण मेहनत करत जातो. सुदैवाने यश परमेश्वराच्या कृपेने मिळालं तर फार दुग्ध शर्करा योग आहे. आणि अशा काही लोकांना यश मिळतं. त्याचं कारण असं असतं की जसं आत्ता राकेश बेदींनी सांगितलं आपल्याला कि जो काम लाजवाब करते हैं वही कामयाब होते हैं. तर हे जे प्रकार आहे की तुम्ही तुमचं काम किती चांगलं प्रकारे करता त्याच्यावरती पुढच्या मार्गातलं यश, त्याचे माइलस्टोन्स तयार होत जातात. आणि हा इकडच्या प्रत्येक व्यक्तीने तो अनुभवलेला आहे आपल्या आयुष्यातल्या वाटचालीमध्ये. अशा सगळ्या व्यक्तींना एक समूह, त्यांना एक आणायचं जवळ आणि एक पर्ल स्ट्रिंग तयार करायची आणि ती आपल्या सर्व श्रोत्यांना किंवा इकडे आलेल्या दर्शकांसमोर ठेवायची आणि मग बघायचं की बघा या समाजामध्ये काय होऊ शकतं. आणि हा एक प्रबोधनाचा एक भाग आहे. आणि ते प्रबोधन हे एक उदाहरणासकट तुमच्या समोर ठेवायचं, हा एक फार चांगला आहे. आता कायदा असा एक अतिशय रुक्ष सब्जेक्ट आहे. कायद्यामध्ये फार कमी लोकांना ओळखलं जातं त्यांच्या फील्डच्या बाहेर. असे कित्येक जजेस असतात. सुप्रीम कोर्टामध्ये एका वेळेला 34 जजेस असतात. त्यातले किती जजेस तुम्हाला स्वतःला माहीत असतात? फार कमी लोकांना माहीत असतात. त्यामुळे तो एक असा रुक्ष टॉपिक, एक रुक्ष सब्जेक्ट, एक रुक्ष फील्ड आहे. पण तरी देखील त्यातल्या फील्डमधल्या कोणाला तरी बोलवून त्याला जाणून बुजून तो एक व्यक्ती त्याची वाटचाल कशी आहे ती लोकांसमोर ठेवायची. कारण आज तुमच्याकडे विद्यार्थीगण हा प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमधून आलेला आहे. लॉ कॉलेजमधले पण विद्यार्थी आहेत. असा एक हा सगळा एक प्रबोधनातला एक भाग आहे आणि तो फार यशस्वी रीतीने चोरडिया आणि मिसेस चोरडिया करतायत. हे फार वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आज आपण पाहतो आपल्याकडे मीडियन एज किती आहे आपल्या पॉप्युलेशनचं? आपल्या पॉप्युलेशनचं मीडियन एज आहे 28. बाकीच्या बऱ्याच देशांमध्ये, स्वित्झर्लंड वगैरे सारख्या देशांमध्ये मीडियन एज 50च्या पुढे आहे.
तिकडची जी सोसायटी आहे ती पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये वार्धक्याने ग्रासलेली असणार आहे. आपल्याकडे 140 कोटीमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त लोक 35च्या खाली आहेत. त्यामुळे आपल्याला इथून पुढे वाटचाल करत असताना ज्याला एक मनुष्यबळ तयार करायचं आहे किंवा ज्याला आपण ह्युमन रिसोर्सेस म्हणतो, हे एक तयार करणं एक राष्ट्रनिर्मितीमधलं एक मोठं काम आहे. आणि हे आपण काम कसं करतो? 1947 साली आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याकडे लिटरसी रेट फक्त 18% होता, आज 80% आहे. 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशामध्ये फक्त 20 युनिव्हर्सिटीज होत्या, आज 1200च्या पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आहेत. आणि दरवर्षी किमान 10 युनिव्हर्सिटीज ॲड होत चालल्या आहेत. अशी ही जी प्रगती आहे ज्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सेस त्याला तयार करणं आणि त्याला तयार करत असताना त्याच्यासमोर काही मानकं ठेवणं, हे एक फार मोठं काम आहे. आणि ते हे सगळं हे सूर्यदत्ता फाउंडेशन करत आहे, हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. खरंच आपले अनमोल असे आशीर्वचन आमच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला नेहमीच मार्गदर्शक ठरतील. हम चले ज्ञान की